वळूयात पुढील बातमीकडे। कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नका, ठाकरे गटानं पक्षादेश काढला। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षादेश दिला। जिल्हा परिषद निवडणुकीत दानवेंनी भूमिका स्पष्ट केली आहे। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हा निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गट तटस्थ राहणार असल्याची माहिती समोर येते आहे। आज जिल्हा परिषदच्या मतदान होणार आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष जे आहे ती निवड होणार आहेत। मात्र आता ठाकरे गटाने जी आहे ती त्यांची भूमिका स्पष्ट केलेली। माझ्यासोबत बोलण्यासाठी माझे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। काय सांगाल तुम्ही जे आहे ते व्हीप जारी केलेला आहे, आदेश जारी केलेला आहे? बिलकुल पक्षाची भूमिका आहे की या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल कोणालाही मतदान करता कामा नये। आपण आपलं तटस्थ राहावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे शिवसेनेने। तुमच्यातील 2 सदस्य जे आहेत नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जातं। हो, राहिलेले ते 2 सदस्य आमच्यापासून 2 दिवसापासून आम्हाला भेटत नाही, आमच्या संपर्कात नाही। संजय निकम त्यांचं नाव आहे आणि ललिता सुरेश सोनवणे असे 2 सदस्य आमच्या संपर्कात मागच्या 2 दिवसापासून नाही। आणि तसंच तुम्ही एक ट्विट देखील आज सकाळी केलेलं आहे, नेमकी ते काय? ट्विटमध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्तीचं हिडीस प्रदर्शन करते, वेगवेगळ्या सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न, ही भूमिका मी मांडलेली आहे। जर जिल्हा परिषदला मतदान करण्याची वेळ आली, तटस्थ भूमिका जी आहे ती तुम्ही बदलू शकतात काही, जर तुम्हाला त्याच्यापासून काही मिळालं? निर्णय शिवसेनेचा एकदा निघाला निर्णय संपला। आता काय हो, शिवसेनेचा निर्णय, जो कोणी हा निर्णय पाळण्याने त्याच्यावर पक्ष कारवाई इमिजिएट करेल। त्या 2 सदस्यावरती कारवाई केली जाणार आहेत। बघून ते मतदानाच्या वेळेस काय करतात त्याच्यावर अवलंबून, पण ते आमच्या संपर्कात नाही। संजय निकम आणि सौभाग्यवती ललिता सुरेश सोनवणे। नक्कीच जर बघितलं 2 सदस्य जे आहेत ते 2 दिवसापासून संपर्कात नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आता अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय जिडे, छत्रपती संभाजीनगर।